कोण? जालन्यातील काही शेतकऱ्यांना युरियाची टंचाई भासत होती आणि त्या संदर्भात आपण काही शेतकऱ्यांच्या काल प्रतिक्रिया घेतलेल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने आज जालन्याच्या कृषी विभागाचं पथक हसनाबादमध्ये दाखल झालेलं आहे। आपल्यासोबत अधिकारी आहेत। सर, काय सांगाल तुम्ही आज या दुकानांना भेट देत आहे, काय या ठिकाणी तुम्ही तपासणी करताय आणि काय तुमच्याकडे कुठली तक्रार प्राप्त झाली होती? या बाबतीमध्ये काल आमचे शेतकरी मित्र आहेत गाडेकर दादा म्हणून, यांचा काल आम्हाला दुपारी कॉल आला होता की बा या ठिकाणी आम्हाला युरिया मिळायला काय अडचण येत आहे। परंतु परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे अतिवृष्टी जेव्हा झाली सप्टेंबरपासून 31 ऑक्टोबरपर्यंत, त्याच्यानंतर युरियाची किंवा इतर खताची कुठली डिमांड नव्हती। परंतु आता 10 नोव्हेंबरपासून पेरण्यास सुरुवात झालेली आहे आणि या भागामध्ये मका पीक चांगला आलेला आहे आणि सध्या मक्याला खताची आवश्यकता आहे। त्याच्यामुळे आता शेतकरी थोडंसं खत मागणी करत आहेत आणि खताची उपलब्धता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये करून दिलेली आहे जिल्हा स्तरावरून, जिल्हा प्रशासनाने। परवा 10 डिसेंबर रोजी इफ्कोचं हाफ रॅक लागलेली होती, त्याच्यामधून 1500 मेट्रिक टन मधून एकट्या भोकरदन आणि जाफराबाद या 2 तालुक्यांमध्ये मिळून 700 मेट्रिक टन युरियाचा पुरवठा झालेला आहे। इव्हन या ठिकाणी हसनाबादला सुद्धा 48 मेट्रिक टन युरिया परवाच्या रॅकमध्ये आलेला आहे आणि यानंतरही 2-3 रॅक लागणार आहेत। इथं जर कृषी सेवा केंद्रांची काही ऑर्डर असतील तर त्यांना 100% युरिया पुरवठा होईल आणि या ठिकाणी आम्ही आता काही रॅन्डमली काही दुकानांना भेटी दिलेल्या आहेत। कृषी सेवा केंद्र चालकांना सुद्धा सक्त वॉर्निंग दिलेली आहे की ज्या खताची मागणी आहे, जे शेतकरी मागणी करतात तेवढाच खत देण्यात यावं, तेवढीच निविष्ठा देण्यात यावं। या बाबतीमध्ये जर कोणी सक्ती करत असेल तर 100% त्या कृषी सेवा केंद्रावर आम्ही कारवाई करू। बरं, आता या अगोदर बऱ्याच शेतकऱ्यांना या अडचणीचा सामना करावा लागलाय, तर आता तुम्ही जे प्राथमिक स्वरूपामध्ये काही दुकानांना व्हिजिट देणार आहे, तर त्या 1 किंवा 2 असतील, पण बाकीच्या दुकानांना याचा वतक कसं भेटेल? त्या लोकांना कसं कळेल की या ठिकाणी कृषी विभागाचं पथक आलं होतं आणि याच्यावर कारवाई झाली? कृषी विभागाच्या पथकामार्फत वारंवार रॅन्डमली अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही रॅन्डमली भेटी देतो। ह्या चालू वर्षी आम्ही जवळपास 45 परवाने निलंबित केलेले आहेत आणि 4 परवाने रद्द केलेले आहेत, 2 पोलीस केसेस दाखल आहेत। त्याच्यामुळं पथक नेहमी ऍक्टिव्ह असतं। प्रत्येक तालुक्याला आमचे एक तालुका इन्स्पेक्टर आहेत, यांच्या माध्यमातून आम्ही यानंतरही याच पद्धतीने कारवाई करूयात। असं जर कुठं आलं तर निश्चित आमच्याशी संपर्क करा, आपण त्या ठिकाणी दखल घेऊन पुढील कारवाई करू। सर, एक मुख्य प्रश्न असा असेल, खरीपाच्या हंगामामध्ये एक कृषी विभागानं पोर्टल चालू केलं होतं आणि एक स्कॅनर आणि ऍप्लिकेशन काहीतरी दोन्हीमध्ये त्या दुकानांचा साठा उपलब्ध असायचा, मात्र गेल्या 1 ते 2 महिन्यापासून ते पोर्टल आणि ते स्कॅनरची वेबसाईट आहे ती बंद होती आणि काल लोकांनी आवाज उठवल्यावर ते चालू झालंय। म्हणजे एवढे दिवस हे बंद होण्यामागचं कारण काय? कारण यामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक असा गैरसमज आहे कृषी विभागाचा आणि या दुकानदाराचा काहीतरी आर्थिक देवाणघेवाण असल्यामुळं या ठिकाणी असं होत असलं तर देखील त्यांनी याची चर्चा केली होती। काय वाटतं? आपण हे शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या उपस्थितीत